याची नोंद घ्या. 2 सबस्टिट्यूट प्लेयर आपण जे देतो ते मला वाटते संडेला कमिटीला मी विनंती करेन की बंद करा. सॅटर्डेला या सगळ्या गोष्टी चालून जातील. आपण एक चांगलं प्रोफेशनल क्रिकेट करतोय आणि सातारा जिल्ह्यातील हे नामवंत प्रतिष्ठान आहे के प्रतिष्ठान. त्या कारणाने या सर्व सूचनांचं पालन पुढे येणारे सर्व संघ करतील. मॅचला करूया प्रारंभ. कॉमेंट्री बॉक्समध्ये राम मोरे यांचा आवाज ऐकूया आणि आमचे मित्र नितीन दादा नलावडे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सचिन दादा नलावडे त्यांचं लक्ष एक आम्ही पाहत होतो. सचिन दादा मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या आणि त्वरितच आपण सचिन दादा नलावडे आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि त्यांचा विशेष सन्मानही लगेच आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. सचिन दादा नलावडे एक चांगलं व्यक्तिमत्व. धनंजय सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. सचिन दादा या. वाळणे गावचे सर्वच खेळाडू आमचे जिगरी मित्र आहेत आणि आम्ही किरणला खूप मिस करतो यार, कारण तो आपल्यामधून निघून गेला किरण. परंतु वाळणे संपूर्ण टीम पाहिली ना तर खऱ्या अर्थाने रॉयल टीम आहे. क्रिकेट तर उत्तम खेळतात, परंतु खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मैत्री सुद्धा खूप चांगली निभवतात. त्या कारणाने सचिन नलावडे आणि सर्वच आमच्या वाळणे खेळाडूंचं इथे कौतुक करावं तेवढं कमी आहे. लेट्स प्ले. कॉमेंट्री बॉक्समध्ये राम मोरे यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. सो थँक्यू व्हेरी मच. आपण यस पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर विकेटचं पतन होत आहे. बॅट्समन आला तरी चालेल, कारण लाईव्ह अपडेटमध्ये नावं मित्रांनो अपडेट करावी लागतात. संपूर्ण संघ सिंधी संघ शिंदी तुमचं संपूर्ण टीम घेऊन आपण इकडे या ना प्लीज. प्लीज थोडा वेळ पाहिजे, 2 मिनिटं थांबवू मॅच, पण प्लीज सर्वजण या इकडे. का प्रत्येक वेळेस बॅट्समन आउट झाल्यानंतर सुद्धा तुमच्या एवढं लांबून बॅट्समन यायला सुद्धा वेळ जाईल. शिंदी संघ प्लीज आपण या, कमिटीची तशी सूचना येते. शिंदी संघ प्लीज आम्ही आपला विनंती करतोय, सर्वांनी या इकडे प्लीज. चला या लवकर प्लीज, मॅच थांबवले तुमच्यासाठी प्लीज. चला संपूर्ण टीम इकडे या. चला जरा घाई करा, जरा धावत या प्लीज, मॅच थांबवले. आदरणीय आमचे सुरेश दादा संगपाळ यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर संतोष दादा संगपाळ यांचं आगमन होत आहे. मनापासून या ठिकाणी आपल्याच गावच्या या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हे सर्व मान्यवर लाकवड गावचे आहेत आणि आज आपल्याच या आयोजनाला पाहण्यासाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मंचावरती आपण करूया सहर्ष स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि प्लीज मी विनंती करतो, शिंदे संघाचे एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत थोडा वेळ पाठवा येते. जो आउट झाला बॅट्समन तो आला तरी चालेल, कारण नावं अपडेट करता येत नाहीत. सो थँक्यू व्हेरी मच आपण सहकार्य केल्याबद्दल. वळूयात आपण सामन्याकडे, जिथे मात्र आपण सामना पाहायला मिळतो. एका बाजूला खेळकर सोळशी तर एका बाजूला शिंदी. या दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती मात्र कुठली धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू आलाय. एक डिक्लेअर आले का? ओके, एक धावची स्वरूपाचे आले. एक धाव आले आणि एका धावफलक मात्र पोहोचत आहे. यस, एक धाव केवळ आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये धावफलकावरती. गोलंदाज अमोल स्ट्राईक एंडला बाबू, नॉन स्ट्राईक एंडला जयेश. अगदी बाबू आपण पाहतोय तर अगदी हलक्या हाताने चेंडूला पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये दिशा देण्याचा प्रयत्न केला.
एक धाव घेतली गेली आणि एका धावेने स्ट्राईक सुद्धा रोटेट केली जाते. तर एका बाजूला आपण मित्रांनो पाहिलं तर अगदी सकाळच्या पर्वातील सकाळच्या सत्रातील एक दमदार संघ सालोशी संघ जो सलगच्या 4 स्पर्धेमध्ये ज्याने क्रमांक पटकवला, प्रथम क्रमांक पटकवला असा सालोशी संघ एकच धाव मिळते आणि एका धाव्याने धावफलक मात्र आपण पाहतोय जाईल 3 या अंकावरती, 3 धावा धावफलकावरती. त्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की सकाळच्या सत्रामध्ये पहा अगदी सालोशी संघ सज्ज झाला बेगा फायनलमध्ये. मात्र आत्ता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं उत्तर मिळेल की दुसरा संघ कुठला असेल जो सालोशी संघाबरोबर 2 हात करेल फायनलच्या सामन्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये. परफेक्ट तो खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांनी आपण पाहतोय पहिलं षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या त्या केवळ आणि केवळ 5 धावा. डीजे JMCC लाकवड तर दोन्ही लाकवड संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तर वारसोळी देव संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेकच्या आधी इथे उपस्थित राहावं ही विनंती असेल आपल्याला, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करत आहोत प्रत्येक सामन्याचा. तर त्याकरता आपण प्लीज वेळेच दाखल व्हावं. तर गोलंदाज अजित षटक क्रमांक 2 हाताळतोय. आपण पाहतोय थोडं स्पीडअप करा, जरा वेळ होतोय, विलंब होतोय सामन्याला. स्पीडअप करा प्लीज. ओ इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि 2 धावा मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती ते आलेल्या 2 धावांनीशी जर फलंदाज करणारे फलंदाज आपण जर पाहिलं तर मात्र बाबू आणि त्याचबरोबर जयेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्याच षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाज अमोल बाद झाला. या बॉलवरती सुद्धा 2 धावा मिळतील आणि इथे मात्र चुकी केली गेली. यस, इथे विकेट सॅक्रिफाईस केला गेला, खऱ्या अर्थाने आत्मसमर्पण केलं गेलं. 1 डाऊनच्या फलंदाजाला मैत्रामध्ये आणण्यासाठी सॅक्रिफाईस केलं गेलं. तर अशा प्रकारे 2 धावा आल्या मात्र आणि या 2 धावांनी धावफलक पोहोचेल तर 9 धावा धावफलकावरती येत आहेत. नो बॅट्समन मैदानामध्ये अनिरुद्ध नो बॅट्समन आपण पाहतो इथे स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडू रोखला गेलाय. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने 10 धावा दुहेरी अंकामध्ये धावफलक पाहायला मिळते. स्ट्राईक केला आता मात्र फलंदाज अनिरुद्ध इथून मात्र एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल का, कारण आपण जर पाहिलं अनिरुद्ध मैदानामध्ये आणण्यासाठी जयेशने मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. आडव्या पट्ट्याने हा फटका खेळला गेलाय. 2 धावा इथे सुद्धा पूर्ण केल्या जातील का, तर यस, खूप चांगलं ताळमेळ होतं दोन्ही फलंदाजामध्ये. कॉलिंग खूप चांगलं आहे. 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर KSK क्रीडा प्रतिष्ठान या असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लॉफ्ट केलाय हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जातोय. सूर्यकिरणांचा अडथळा नक्कीच आला होता, मात्र सर्व अडथळे दूर करून अखिलाचे गॅदर केला आणि फलंदाज अनिरुद्धला परतवतोय माघारी. डीजे
अंदाज पहिला बॉल आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय अगदी कार्पेट लाईनने खेळला गेला स्टेट ड्राईव्ह आणि इथे 2 धावा अगदी पूर्ण केल्या गेल्या. मृणाल हा गोलंदाज आपण पाहतोय, मृणाई हा गोलंदाज पाहतोय. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. या 2 धावांनी फलक मात्र जाईल 14 या अंकावरती. तर वारसोळी देव हा संघ प्लीज विनंती असेल करण्यात आपण इथे उपस्थित राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तर 14 धावा धावफल करा. स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. इथे फटका चांगला आहे आणि धावा किती मिळतील तरी पंच आम्हाला इशारा करतील तर नंतरच आम्ही 2 धावा मिळत आहेत. 2 धावा मिळतील. तर धावफलक मात्र पोहोचते 16 या अंकावरती. जरा स्पीडअप करा जरा गोलंदाज, आपला वेळ बराच घेते आपण प्लीज. हो हो, यावेळेस खूप चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू हा डिलिव्हर केला गेला आणि ते धावची सर्पामध्ये बॅट्समन होतोय बाद. डीजे दोन धावा मिळतील. षटकार खाल्ल्यानंतर मात्र थोडासा रोडे मात्र थोडासा भितरलेला पाहायला मिळतोय. दिशा थोडीशी चुकीची झाली. या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचते 24 धावा. या षटकातील चेंडूचा मात्र विचार केला तर या 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आणखीन एक पाहायला मिळेल का? 30 धाव संख्येच्या आसपास हे धावफलक नेलं जाईल का? आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. 25 धावा येतात धावफलकावरती. 25 धावा, 25 रन्स. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑन साइडला चेंडू जाईल सर, एकच रन मिळेल. यस, 26 धावा. थँक्यू सो मच. आणि ज्यांचं आगमन होतंय कॅमेरामॅनला मी विनंती करेन जरा कॅमेरा या दिशेने फोकस करा. प्रमुख मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. अर्थातच आमची महाबळेश्वरची जय आणि वीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. खऱ्या अर्थाने सुयश सामाजिक संस्थेचे विद्यमान सचिव, त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र मोरे साहेब हे मुख्य व्यासपीठावरती त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि tenniscricket.in माध्यमातून त्यांना या ठिकाणी तुमच्या TV स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. थँक्यू सो मच. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. थँक्यू थँक्यू. टॉस करूया आपण. मी विनंती करतो ज्यांचं आगमन आत्ताच झालंय, आदरणीय आमचे राजेंद्र मोरे साहेब आणि रमेश सर, या दोघांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टीम आहे वारसोळी देव,
जी वारसोळी गावचे सुपुत्र हॅलो. राजेंद्र मोरे उपस्थित आहेत आणि टीम आहे लाखवड, जिथे रमेश सर जे लाखवड गावचे सुपुत्र आहेत. तर दोन्ही लाखवड गावचे मान्यवर आहेत आणि हॅलो. दोन्ही टीम वारसोळी आणि लाखवडच्या आहेत. महत्वपूर्ण टॉस करतोय आम्ही. कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण थोडंसं युवी थोडंसं साईडला करा, कारण कॅमेरा आमच्या दिशेने हवाय. येस, आपण आता मात्र सेट झालोय. टॉस कोण मागेल? टीम लाखवडला आपण संधी देऊया. विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. छापा हा कॉल आहे आणि छापा आहे. पहा, लाखवड गावची स्पर्धा आहे आणि तो मान लाखवडला मिळालाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय? गोलंदाजी. गोलंदाजी स्वीकारतोय. नयन आज संघामध्ये नाही, त्यामुळे टीम जिंकते का, काय म्हणशील? असं काही नाही, नयन खेळायला पाहिजे पण ते खेळत नाही आयोजक आहे त्यामुळे. लाखवड गावचं आयोजन आहे. आयोजन करताना काय काय त्रास होतो, काय सांगशील? त्रास तर होतो पण नयन सगळं बघतो त्यामुळे आम्हाला काही. आज आपण विचार केला तर लाखवड गाव संपूर्ण एका व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आणलंय आणि निमित्त आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटमुळे राजकीय लोकांचा फायदा होतो, परंतु आज खऱ्या अर्थाने लाखवड गाव एका व्यासपीठावरती आणलंय. काय म्हणशील या क्रिकेट टीम बद्दल? टीमबद्दल काय बोलू शकत नाही जास्त. बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरबोर्डती लावाल? 25 ते 30 करण्याचा प्रयत्न असेल. ओके. दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो, सर आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या आणि सन्मान आपण करणार आहोत. प्रथमतः खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे, अर्थातच लाखवड गावचे सुपुत्र आहेत आणि आदरणीय सुरेश दादा सांगपाळ यांना आम्ही सन्मानित करतोय. दादा, आपला यथोचित तसा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. थोडंसं पाठी व्हा आणि फोटो नक्कीच घ्या यार, कारण या सर्व मान्यवरांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा सक्सेसफुल होते. आदरणीय आमचे सुरेश दादा सांगपाळ यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांना या स्पर्धेची आठवण भेट म्हणजेच सन्मान चिन्ह त्या ठिकाणी दिले जात आहे. तदनंतर पुढील सन्मान आहे आदरणीय आमचे संतोष दादा सांगपाळ यांनाही आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय. या सर्वांच्या सहकार्यामधून या ठिकाणी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने संपन्न होताना पाहायला मिळते. या सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने वारसोळी देवगावचे सुपुत्र आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय राजेंद्र मोरे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. केळगर सोशी टीम बॅटिंग साठी इकडे या. मॅच चालू होणार नाही, होणार तशी. तदनंतर पुढील सन्मान आहे लाखवड गावचे सुपुत्र, मूर्ती लहान पण कीर्ती महान ज्यांना म्हटलं जातं. संपूर्ण महाबळेश्वर आणि जावली तालुक्यामध्ये सुप्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व, अर्थातच सुयश सामाजिक संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष, महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे सचिव रमेश सर सांगपाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. त्याच नंतर एक युवा नेतृत्व लाखवड गावचं राजू सुरेश सांगपाळ यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर एक युवा नेतृत्व आहे, समाजकार्याची खूप आवड आहे. राजूला जर आपण पाहिलं तर प्रत्येक समाजकार्यामध्ये अगदी हिरिरीने भाग घेणारं व्यक्तिमत्व राजू सुरेश सांगपाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तर सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित असा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी केलाय. परंतु खऱ्या अर्थाने वारसोळी देवगावचे सुपुत्र आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान म्हटलं की एक नाव अगदी आमच्या डोळ्यासमोर येतं. आमचे राजूदादा मोरे यांच्याकडे जाईन आणि त्यांना विनंती करतो की 2 शब्द या स्पर्धेबद्दल. हॅलो, सामना चालू करा. जन्नी माता क्रिकेट क्लब लाखवड, जन्नी माता चषक 2025. मी सर्व ग्रामस्थांचं लाखवडच्या अभिनंदन करतो की आज मी सकाळपासून यूट्यूबला थोडंसं पाहिलं तर व्यासपीठावरती सर्वच मान्यवर उपस्थित राहिलं. खरोखर चांगलं आहे. या जन्नी माता क्रिकेट क्लब मंडळाला मी धन्यवाद देतो.
तुम्ही असे कार्यक्रम राबवल्यानंतर खरोखर गावाची एकांकता असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. व्यासपीठावर सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. तसेच आलेल्या सर्व क्रिकेट संघांचं मी स्वागत करतो. त्यांना विजयाच्या शुभेच्छा देतो. सर्वांनी विजय मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळावं अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. संतोष देसाई संतोष देसाई क्रिकेटमध्ये असले त्यानंतर क्रिकेटला काहीच कमी पडणार नाही, कारण क्रिकेटचा असा एक माहोल बनवला आहे संतोष देसाईंनी की खरोखर संतोष देसाईचं एक खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. आणि संतोष देसाईंना मी माझ्या मावशोर तालुका प्रतिसादच्या वतीनं इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही हे क्रिकेट असंच उंच उंच शिखरावरती नेऊन पोचवा आणि तुम्हाला त्याच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅच दरम्यान सुरू आहे, परंतु आणखी एका व्यक्तिमत्वाची प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं असेल. खऱ्या अर्थाने लाकवड गावला एका व्यासपीठावरती जन्नीमाता क्रिकेट क्लब लाकवडने आणलंय. लाकवड गाव म्हटलं की महाबळेश्वर तालुक्यातील एक नामवंत गाव आहे आणि नेहमी चर्चेत असणारं गाव आहे. आणि या गावचे सुपुत्र आदरणीय रमेश सर सांगपाळ यांच्याकडे जाईन आणि त्यांचे 2 शब्द आपल्या गावाबद्दल महत्त्वपूर्ण असतील. सर या. ग्रामस्थ मंडळ लाखवड आणि जन्नीमाता क्रिकेट क्लब लाखवड यांच्या संयुक्त विद्यमाने जन्नीमाता चषक 2025चं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या आयोजनानिमित्त आम्हाला निमंत्रित केलं. नयनचा हट्ट होता, युवराजचा हट्ट होता की या आजच्या सामन्यांना तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आलंच पाहिजे. आपला पारायण सोहळा चालू आहे, 5 ते 8चं तिकडे त्या ठिकाणी पारायण चालू आहे. परमार्थिक धार्मिक कार्यसुद्धा चालू आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी मुलांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्यासोबत या ठिकाणी आलेले महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे साहेब हे त्या ठिकाणी आहेत. आमच्या गावचे मुकादम आनंददादा संगपाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माथाडी हॉस्पिटलचे जे सेवक आहेत, जे सामाजिक कार्यामध्ये आमच्यासोबत नेहमी सक्रिय असतात, ते सुरेशदादा संगपाळ देखील या ठिकाणी आहेत. सुभाष आहे आमचा या ठिकाणी. आणि असे सर्व खेळीमेळीने या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य चालू आहे. संतोष देसाईंनी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे सर्वच क्षेत्रामध्ये लाखवड गाव या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चर्चेमध्ये असतं आणि तसंच या क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा चर्चेत राहिलेलं आहे. मुलांचा एकोपा असाच राहावा आणि त्यांनी या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्यात देखील तत्परतेनं त्या ठिकाणी सहभाग घ्यावा. सामाजिक कार्य त्या ठिकाणी आयोजित करावं, शिबिरे आयोजित करावी आणि अशा सामाजिक कार्यांना देखील आमचा या मुलांना पाठिंबा राहील. आम्हाला इथं या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल आपणाला धन्यवाद देतो आणि सर्व आलेल्या खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. हे बहुमूल्य वाक्य सरांची आहेत, ती महत्त्वपूर्ण ठरतील येणाऱ्या काळामध्ये. आणि जन्नीमाता क्रिकेट क्लब लाकवड संघ खूप पुढे जाईल, अनेक मोठी आयोजनं होतील. त्यांनी जसं सांगितलं सामाजिक कार्यामध्ये सुद्धा नक्की लाकवडगाव नेहमी सातत्यपूर्ण पुढाकार घेत असतं, परंतु युवकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं सरांनी सांगितलंय. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपली ग्रामदैवतेला या ठिकाणी डेडिकेट करण्यात आले आणि या स्पर्धेचं शीर्षक आपण जर पाहिलं तर जन्नीमाता चषक 2025 आहे. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहत राहा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊया आणि राम मोरे यांचा आवाज पुन्हा एकदा ऐकूया. धन्यवाद. सो थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं अगदी आमचे मान्यवर सर्व मान्यवर आपलं मनोगत व्यक्त करे आणि खऱ्या अर्थाने हे मनोगत म्हणणं असतं तर येणाऱ्या पिढीसाठी जे काय तरुण वर्ग आहे अगदी त्यांच्यासारखे काड मंत्र असतात की भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे याचे काड मंत्र आहेत तुमच्यासाठी. सो वळूयात आता मात्र सामन्याकडे, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 यावेळेस पाहतोय गोलंदाज नीरजचा पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं, लॉफ केलं चेंडूला. धाव मात्र मिळेल ती 2 धावा मिळत आहेत. धावची स्वरूपाच्या 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धावाने आपण धाव फलकाचा उल्लेख करूयाच. धाव फलक जात आहे दुहेरी अंकावरती 10 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट 33 धावांचं टार्गेट आहे.
33 रन्स जिंकण्यासाठी बनवावे लागतील. हाफ ट्रॅकर चेंडू बाउन्स खूप चांगला मिळाला आणि फलंदाज बीट केला जातोय, सरळ कॅरी केला जातोय. यष्टीरक्षक अनिरुद्धच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. व्हाईट बॉल. इथे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अतिरिक्त धाव आणि त्याचबरोबर गोलंदाजाला सूचित केलं जात आहे की आपल्या माध्यमातून एक बाउन्सर चेंडू हाताळला गेलाय. त्यानंतर मात्र यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर डॉट चेंडू येतोय. कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावली होती केवळ आणि केवळ 10 या अंकावरती. ते 11 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे इथून अजूनही जर पाहिलं तर 22 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ओ इथे यष्टा उधळवल्या जात आहेत आणि फलंदाज बाद होतोय. धावा 11 आहेत. 11. ओके यस. ऑन साईडला आपण पाहिलं 3 धावा घेतल्या होत्या. यस म्हणजे 12 धावा धावफलकावरती आहेत. हे त्यासाठी इथे 12 प्रतिनिधी तुमचं दोन्ही संघाचं असणं गरजेचं असतं. तुमचा 12 प्रतिनिधी क्रॉस चेक करत असतो प्रत्येक चेंडू मागे. तुमचा 12 प्रतिनिधी असेल तर तुम्ही विचारू शकत नाही. आणि यस या बॉलवरती मात्र आपण पाहतोय की कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये. डॉट चेंडू. मित्र 12 प्रतिनिधीची किंमत काय असते, व्हॅल्यू काय असते, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. खारघर विभागामध्ये 1 लाखाची स्पर्धा, सेमीफायनलची मॅच चालू होती. संघ जर ती मॅच जिंकला असता तर कमीत कमी 50,000 रुपये त्या संघाला, द्वितीय क्रमांक जरी मिळाला असता तरी 50,000 मिळाले असते. आणि जर फायनल जिंकला असता तर 1 लाख रुपये. आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये तिथे 12 प्रतिनिधी त्या संघाचा नव्हता. स्कोरकडून एका धावेची चूक झाली आणि तो संघ एका धावेने पराभूत झाला होता. यस व्हाईट बॉल. तो संघ एका धावेने पराभूत झाला आणि जेव्हा फायनलची मॅच सुरू झाली तेव्हा त्यांना समजलं की ती एका धावेने तो संघ पराभूत झाला होता. ती स्कोररची मिस्टेक होती आणि त्यावेळेस त्यांचा 12 प्रतिनिधी होता. म्हणजे एक चूक तुम्हाला किती मोठं नुकसान करून देऊ शकते. व्हाईट बॉल. म्हणून 12 प्रतिनिधी तुमचा स्कोररच्या बाजूला नेहमी असणं गरजेचं असतं मित्रांनो. प्रत्येक बॉल मागे तो स्कोर चेक करत राहतो सरळ काय. यावेळेस स्टॉप आहे. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय. विकेटचा पतन. डीजे. पहिल्या बॉलवरती विकेट. म्हणजे येणारे 5 चेंडू आणि अजूनही 19 धावांची गरज असेल.
येणारे 5 चेंडू अजूनही 19 धावांची गरज असेल. अजित आपण पाहतोय स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॅट्समॅन आपण जर पाहिलं तर माफ करा, नेक्स्ट सामना पाहायला मिळेल JMCC लाकवड विपक्ष वारसोळी देव या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील सामना पाहायला मिळेल. एज आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू, 1 धाव मिळते. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. मॅच अजूनही जिवंत आहे. इथून जर बॅक टू बॅक 2 षटकार जरी आले तरी मॅचला एक वेगळी रंगत येऊ शकते. मात्र डॉट बॉल, येणारे 3 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र बरंच कठीण हे सूत्र होऊन बसलंय. संघ आपण जर पाहिलं तर 16 संघ. आणि इथे व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. येणारे 3 चेंडू 17 धावांची गरज. आणि या वेळेस चेंडूला भिरकावून दिलंय 6 धावांसाठी. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज असेल ती म्हणजेच 2 चेंडू 11. 2 चेंडू 11 धावा. पहा या बॉल वरती सुद्धा जर एखादा मोठा फटका आला असता तर मात्र थोडा मॅच मध्ये थ्रिल निर्माण झाला असता. मात्र मिळते ती 2 धाव. 2 धावा मिळाल्या, 1 चेंडू आणि आता 9 धावांची गरज. आणि या एकाच चेंडूने आपण पाहतोय या शेवटच्या बॉल वरती मात्र येते संघ शिंदी संघ इथे मात्र विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन शिंदी संघ. बेटर लक, हार्ड लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. पुढच्या स्पर्धेकरता आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. संघ केळघर 16 संघ. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. येस, मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर